संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवणारे सुरेश धस, या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे सुरेश धस, ज्यांच्या आरोपांमुळे खरं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली, तेच सुरेश धस जेव्हा मंत्री धनंजय मुंडेंना गुप्तपणे भेटतात त्यानंतर धनंजय मुंडेंसोबत सुरेश धसांचं सेटलमेंट झालंय का अशा अनेक चर्चा सुरू झाल्या। आता मुंडेंच्या भेटीवरून आरोप होत असलेल्या याच सुरेश धसांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। म्हणजे त्यांनी नक्की काय केलेलं आहे तर सुरेश धसांनी कृषी विभागाला एक पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी कृषी विभागाच्या खरेदी प्रक्रियेमध्ये शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे। तशा तक्रारी त्यांच्याकडे आल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यांनी माहिती मागवलेली आहे 2023 ते 2025 मध्ये कशा प्रकारे निर्णय घेतले गेले, काय अंमलबजावण्या केल्या गेल्या या संदर्भात त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि पत्राद्वारे काही मागण्या केलेल्या आहेत। या पत्रामध्ये सुरेश धसांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, या पत्रानंतर सुरेश धसांनी ही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यावर होत असलेल्या विश्वासार्हतेच्या आरोपांवर आता कुठेतरी पूर्णविराम लागतो का, हे आरोप पुसले जातात का, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सुरेश धसांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगींना पत्र लिहिलेलं आहे। आता या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी मागवलेली आहे। 2023 ते 2025 पर्यंतच्या पत्र व्यवहारांची माहिती सुरेश धसांनी या पत्राद्वारे मागवलेली आहे। कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या पत्र व्यवहारांची सुद्धा माहिती सुरेश धसांनी मागितलेली आहे। या खरेदी प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केलेला आहे। त्यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल झाल्याचं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे। कृषी मंत्र्यांचं कार्यालय, अधिकारी, कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी, तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या संगनमतानं कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा सुद्धा आरोप सुरेश धसांनी केलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर फार महत्त्वाचं हे पत्र आहे, कारण या पत्रामध्ये सुरेश धसांनी थेट आरोप केलेले आहेत। ज्या वेळेला धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। कृषी विभागाने जे काही निर्णय घेतले, ज्या काही निर्णयांची अंमलबजावणी केली त्या संदर्भात जे काही पत्रव्यवहार केले त्या संदर्भात मला माहिती पुरवावी असं सुरेश धसांनी या पत्राद्वारे म्हटलेलं आहे। आता शेवटचा पॅरा फार महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा। या प्रकरणाचा पाठपुरावा त्याचबरोबर भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व न्यायालयीन प्रक्रियेसाठी मला विधानसभेत याबाबत विचारणा करण्याची आवश्यकता असल्यानं मला वर विषयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कृषी मंत्री कार्यालय, प्रधान सचिव कृषी कार्यालय, आयुक्त कृषी कार्यालय, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचं कार्यालय यांच्यात निधी वितरणासंदर्भात, अंमलबजावणी संदर्भात, निरनिराळ्या समित्यांच्या घेण्यात आलेल्या सभांच्या संदर्भात झालेला पत्रव्यवहार, घेतलेले निर्णय, टिप्पणी सहाय्यक पासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रत्येक स्तरावर झालेल्या टिप्पण्यासह प्रत्येकाने टिप्पणीमध्ये मांडलेल्या मतासह संपूर्ण माहिती मला हवी आहे असं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे। जर एकूण आपण बघितलं तर कृषी मंत्री असेल, त्याचबरोबर कृषी अधिकारी असेल, या सगळ्यांनी जो काही मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा जो पत्रव्यवहार केलेला आहे, जे काही निर्णय घेतलेले आहे, ज्या काही निर्णयांची अंमलबजावणी केलेली आहे त्या सगळ्यांसंदर्भात मला माहिती हवी आहे, कारण मला हा भ्रष्टाचार उघड करायचा आहे, या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा आहे असं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे। जे सुरेश धस सुरुवातीपासूनच हे प्रकरण लावून धरत होते, ज्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचे आरोप केलेले होते, फायली दाखवत, पुरावे दाखवत सुरेश धसांनी पत्रकार परिषद घेत आरोप केलेले होते, त्यानंतर धनंजय मुंडेंसोबत दोनदा गुप्त भेट सुरेश धसांनी घेतली अशी बातमी समोर आली आणि यानंतर सुरेश धसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागला। सुरेश धसांवर मोठ्या प्रमाणात आरोप होऊ लागले, अजून सुद्धा हे आरोप सुरूच आहेत आणि अशातच सुरेश धसांनी आता पुन्हा एकदा एक आक्रमक भूमिका धनंजय मुंडेंविरोधात घेतलेली आहे। सुरेश धसांनी कृषी विभागाला हे पत्र लिहिलेलं आहे आणि काही मागण्या केलेल्या आहेत। हे जरी सगळं सुरेश धसांनी केलेलं असलं तरी आता या सुरेश धसांच्या भूमिकेनंतर आता तरी त्यांच्यावर होत असलेले जे आरोप आहेत ते थांबणार का? जो काही डाग त्यांना आता लागलेला आहे सेटलमेंटचा, तो डाग पुसला जातो का? सुरेश धसांची पूर्वीची जी इमेज होती ती इमेज पुन्हा आता नवीन प्रकारे उभी राहते का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला एकूणच धसांच्या या भूमिकेवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।